तुम्हाला काय वाटतंय असं तोंडाला बांधून मी कुठं चालले असन? तर थांबा सांगते. तर मी चालली होती मुंबईला बरं का, आणि माझ्यासोबत ही जत्रा पण आहे बरं का. हा गेन गेलेला माझा भाऊ, त्याचसोबत इकडे एक बाळपण दिसलं बरं का. ते एकटंच तेवढं गोंडस होतं आमच्या सगळ्यात. शेजारी माझा स्वतःला शहाणा समजणारा नवरा पण होता बरं का. आणि त्याच सर्वांमध्ये मी एकमेव होती बरं का, जिला काय अक्कल नव्हती. जसं की माझा नवरा म्हणतो, माझ्या नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे बरं का. त्यानंतरने असंच सगळं मोर्चा मुंबईमध्ये पोचला बरं का. बाजूला 2-3 कुत्री पण भुकली आमची अवस्था बघून. त्याचसोबत कोणी अन्न पण देऊ केलं आणि 2 पैसे पण द्यायचा प्रयत्न केला बरं का आमच्या अवस्था बघून. लोकांना वाटलं की हा मोर्चा म्हणजे तुकडा पाणी गोळा करणाराच आहे, कारण दिसतच होतो आम्ही तसं. त्यांची काही चूक नाही. त्यानंतर आता मुंबईला गेलोय म्हटल्यावर मोठ्या मोठ्या बिल्डिंगी तर बघितल्याच पाहिजेत की. मग बिल्डिंगी बघितल्या. त्यानंतर आमचा सगळा मोर्चा खाण्यावरती वळला होता बरं का. सगळ्यांच्या तोंडून एक तर वाक्य निघालं, मुंबईला येऊन वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं मग. त्यामुळं वडापाव खायचा विचार ठरला. पण त्या दादांना आमच्याकडे बघून वाटलं ही पैसे देतील की नाही. पण तसं काय नाही दादा, आम्ही पोटा पाण्यापुरतं कमावतो बरं का. तर ह्या बाळाचा बड्डे होता म्हणून आम्ही मुंबईला पोचलो होतो. त्यानंतर इकडं पण फुकटात खाल्लं बरं का. आज संध्याकाळची सोय झाली होती, तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का.